चंद्रपूर शासकीय महाविद्यालय या ठिकाणी डॉक्टरांकडून या ठिकाणी प्रोटेस्ट केला जात आहे। विशेष बाब म्हणजे विविध मागण्यासाठी हा आंदोलन केला जात आहे। काम बंद आंदोलन केलं आहे डॉक्टरांकडून। त्यांचे विविध मुद्दे आहेत, त्या मुद्द्याला घेऊन या ठिकाणी डॉक्टर आज आंदोलन करत आहे, प्रोटेस्ट करत आहे। आपण जाणून घेऊ त्यांच्याशी नेमकी काय काय मागणी आपण आंदोलन करत आहात। नमस्ते, मी डॉक्टर शुएब शेख आहे। आमची मागणी हेच आहे, जे CCMP कोर्स गव्हर्नमेंटनं लागू केलेला आहे आणि ज्या कोर्समुळे आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे BHMS डॉक्टरांचा, ते कोर्स मागं घ्यावं आणि जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे BHMS डॉक्टरांचं ते सध्या कोर्टमध्ये केस सुरू असताना रजिस्ट्रेशन न करता ते रजिस्ट्रेशन थांबवलं पाहिजे। आपल्या या आंदोलनामुळे कुठेतरी रुग्णसेवा विस्कळीत होऊ शकते। सध्या तर आमचं जे आंदोलन आहे ते शांतिप्रिय आहे आणि आम्ही फक्त OPD सेवा जी आहे ती बंद केलेली आहे। तात्पुरती इमर्जन्सी सेवा, ICUची सेवा ही सुरू केलेली आहे। तर रुग्णसेवा सध्या सुरू आहे। जे इमर्जन्सी सेवा आहे ती आम्ही चालू केलेली आहे। सध्या त्याच्यात काही अडथळा टाकण्यात आलेला नाही आहे। असे किती डॉक्टर आहे जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि या आरोग्य सेवेवर किती परिणाम होऊ शकतो? तसे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे RMP हे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत 2.25 लाख डॉक्टर आहेत महाराष्ट्रामध्ये, जे यांनी सफर होणार आहेत। यामध्ये संपामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत ते IMAचे 55,000 डॉक्टर्स आहेत। महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन म्हणजे MARDचे 10,000च्या वर डॉक्टर्स आहेत आणि इंटर्न्स डॉक्टरसुद्धा 10,000च्या वर आहेत। तर अशा प्रकारे 1.5 लाख डॉक्टर तर आजच संपावर आहेत 2.25 लाखपैकी। आणि यामध्ये शेवटी चालून हे आम जनतेचं नुकसान होणार आहे, कारण 90 दिवसाचा कोर्स करून जो बनलेला डॉक्टर आहे तो 5.5 वर्षाचा कोर्स केलेल्या MBBS डॉक्टर एवढं ज्ञान घेऊ शकत नाही आणि ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांना याचा फरक कळणार नाही। त्यामुळं एकाच काउन्सिल अंतर्गत, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत त्यांना रजिस्ट्रेशन देऊ नये अशी आम्ही सर्व ॲलोपॅथिक डॉक्टरांची मागणी आहे। तर एकीकडे हा आंदोलन सुरू आहे, परंतु या आंदोलनामुळे कुठेतरी रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो। हा आंदोलनात लवकरात लवकर थांबवण्याचे प्रयत्न आता सरकारकडून केले जात आहे, हे बघणं महत्त्वाचं आहे। दिनेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।